वर्कशॉप अर्थात कार्यशाळेच्या या करिअर भागामध्ये मी आपलं सहर्ष स्वागत करतो आहे. आजच्या भागामध्ये आपण सेंट्रल गव्हर्नमेंट अर्थात न्यू दिल्लीकडून आलेली एक वॅकन्सी आहे पोल्युशन कंट्रोल बोर्डकडून, आणि त्यामध्ये कुठली कुठली वॅकन्सी आहे आणि तो फॉर्म फिल करण्याची शेवटची डेट कधी आहे आणि एलिजिबिलिटी क्रायटेरियासुद्धा कसा आहे आणि फीज कशा आहेत या आपण सगळं बघणार आहोत. तर जाऊया आपण त्या वॅकन्सीच्या डिटेल इन्फॉर्मेशनकडे. तर पाहूया या वॅकन्सीबद्दल. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड ॲडमिनिस्ट्रेशन दिल्ली इकडून ही वॅकन्सी आलेली आहे आणि ती फॉर्म फिलअप करण्यासाठी जी लिंक दिलेली आहे ती लिंक आपल्यासमोर दिसते. कोणती कोणती वॅकन्सी आहे आणि डिटेल क्वालिफिकेशन किंवा एक्सपिरियन्स काय मागितलेला आहे या सगळ्या गोष्टीची आपण आता माहिती घेणार आहोत. तर ही डायरेक्ट रिक्रुटमेंट आहे, दिल्लीकडून आलेली आहे आणि इथे कोणती कोणती वॅकन्सी आहेत आपण बघूया. तर पहिली वॅकन्सी इथे आहे सायंटिस्ट बी, जी नंबर ऑफ पोस्ट टोटल 22 आहेत. एस सीसाठी 3 वॅकन्सी आहेत, एस टीसाठी 1 आहे, ओ बी सीसाठी 7 आहेत, ई डब्ल्यूसाठी 1 आहे, अनरिझर्वसाठी 10 आहेत. टोटल 22 वॅकन्सी आहेत. अपर एज लिमिट 35 आहेत. म्हणजे अपर एज लिमिट 35 म्हणजे की 35 एज असलेला कोणताही उमेदवार फॉर्म भरू शकतो. आता प्रत्येक सेशनमध्ये किंवा प्रत्येक रिझर्वेशन कॅटेगरीमध्ये प्रत्येक रिझर्वेशनचा एक एज रिलॅक्सेशन क्रायटेरियासुद्धा दिलेला आहे, तो आपण बघणार आहोत. त्या एज रिलॅक्सेशन क्रायटेरियानुसार ते फॉर्मसुद्धा फिल केले जातात. मी तेवढं एज रिलॅक्सेशनसुद्धा इथून मिळतं. दुसरी वॅकन्सी आहे असिस्टंट लॉ ऑफिसर, 1 जागा आहे, अनरिझर्व आहे. त्याच्यानंतर जे सगळे फॉर्म भरू शकतात असे आपण एक वॅकन्सी बघणार आहोत. असिस्टंट म्हणून आहेत, ही एक सगळेजण फॉर्म भरू शकतात जे ग्रॅज्युएट आहेत ते. टोटल ओ बी सीसाठी 2 जागा आहेत, ई डब्ल्यूसाठी 1 आणि ओपनसाठी 1, 4 जागा आणि अप्पर एज लिमिट 30 आहे. अकाउंट असिस्टंट जो कॉमर्समधला विद्यार्थी असेल किंवा जनरली ज्याने ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आहे तो विद्यार्थी हा फॉर्म भरू शकेल. ओ बी सीसाठी 1 जागा आहे, टोटल ओपनसाठी 1, 10 अशा 2 जागा. एज अप्पर एज लिमिट क्रायटेरिया 30 आहे. एक दुसरी महत्त्वाची वॅकन्सी जी मला सांगूशी वाटते अप्पर डिव्हिजन क्लर्क, ही एक वॅकन्सी आहे. एस सीसाठी 2 जागा आहेत, ओ बी सीसाठी 2 जागा आहेत आणि ओपनसाठी 4 जागा, अशा 8 जागा आहेत. आणि एज क्रायटेरिया 18 ते 27 असलेला कोणताही उमेदवार फॉर्म भरू शकतो. ज्युनियर लॅबोरेटरी असिस्टंटसाठी सुद्धा जागा आहेत. लोअर डिव्हिजन क्लर्कसाठी सुद्धा जागा आहेत. एस सीसाठी 2 आहेत आणि ओपनसाठी 3, अशा 5 जागा आहेत. एम टी एससाठी की जे 10वी 12वी झाले असतात ते विद्यार्थी फॉर्म भरू शकतात. ओपनसाठी 2 आणि एक ई डब्ल्यू एससाठी एक जागा, त्याचे 3 जागा आहेत. तर ही आहे टोटल वॅकन्सी. टोटल या पोझिशनला जर फॉर्म भरायचा असेल तर ही डेट आहे शेवटची 28 तारीख. म्हणजे 7 तारखेपासून 7 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. आज तारीख आहे 19 आणि आजपासून जर बघायला गेलं तर 10 दिवस आपल्याकडे आहेत, जवळजवळ 8 ते 10 दिवस, आणि ह्या 10 दिवसामध्ये आपला हा फॉर्म ऑनलाईन भरायचा आहे. अजून थोडीशी माहिती या पोस्टबद्दल बघूया. हां, जे मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की एज रिलॅक्सेशन किती असतं. एस सी एस टीसाठी 5 वर्ष आहे, ओ बी सीसाठी 3 वर्ष, असे काही एज रिलॅक्सेशन दिलेले असतात. जे अप्पर एज दिले 30, तर 35 वर्ष असलेला एस सी एस टीचा विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतो किंवा उमेदवार फॉर्म भरू शकतो. ओ बी सीसाठी जर अप्पर एज लिमिट 30 दिले तर 3 वर्षाचे एज क्रायटेरिया एज रिलॅक्सेशन दिले तर 33 वर्ष असलेला ओ बी सीचा उमेदवार हा फॉर्म भरू शकतो. असं एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं असतं. त्यानंतर हा फॉर्म भरत असताना याच्यामध्ये अजून थोडी माहिती आपण मिळणार आहोत, आपल्याला माहिती मिळणार आहे. तर इसेन्शियल क्वालिफिकेशन कुठले कुठले आहेत. तर सायंटिस्ट बीसाठी इसेन्शियल क्वालिफिकेशन बॅचलर डिग्री इन इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी फ्रॉम रेकग्नाइज युनिव्हर्सिटी असेल, इंजिनिअरिंग, त्याच्यानंतर इन्स्ट्रुमेंट स्टेशन्स, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्ससाठी अशा काही पोस्ट दिलेल्या आहेत. सायंटिस्ट बीसाठी असिस्टंट लॉ ऑफिसर, ऑफकोर्स बॅचलर डिग्री इन लॉ, कोणत्याही विद्यापीठातून त्यांनी बॅचलर डिग्री किंवा 5 वर्षाचा तुला त्या विद्यार्थ्याला ऑफिसर किंवा स्टेट ज्युडिशियल लेवलचा एक्सपिरियन्ससुद्धा असणं फार आवश्यक आहे. त्याच्यानंतर एक आपण बघितली असिस्टंट, जी मग अशी तुम्हाला बघितली मी की बॅचलर डिग्री कुठल्याही इन्स्टिट्यूशन्समधून किंवा कोणत्याही रेकग्नाइज युनिव्हर्सिटीमधून त्यांनी बॅचलर डिग्री करणं फार आवश्यक आहे. सध्या तरी कुठल्या टायपिंगच्या स्पीडचं सर्टिफिकेट मागितलेलं नाही आहे, परंतु शाल पास द स्किल टेस्ट, ती नंतर टेस्ट होणार. 35 वर्ड्स पर मिनिट तुम्हाला टायपिंगची स्पीड नंतर ती चेक केली जाणार. आणि आपण अकाउंटबद्दल बघितली होती की बॅचलर डिग्री इन कॉमर्स
की कुठल्याही विद्यापीठातून बॅचलर डिग्री केलेला कुठलाही विद्यार्थी आणि 3 वर्षे ज्याला अकाउंट्स ऑडिट कॅश हँडलिंगचा काही एक्सपिरियन्स असेल तो विद्यार्थी याला तो उमेदवाराला अप्लाय करू शकतो. आणि जे आपण अप्पर डिव्हिजन क्लर्कबद्दल बघितले, डिग्री फ्रॉम रिकग्नाइज युनिव्हर्सिटी और इक्विव्हॅलंट, कुठेही एखादी 3 वर्षे डिग्री केलेला कुठलाही कॅन्डिडेट असेल तर तो हा फॉर्म भरू शकतो. टायपिंग स्पीड 35 WPM मागितलेलं आहे. सध्या कुठलंही टेस्ट मागितलेलं नाही आहे किंवा कुठलं सर्टिफिकेटसुद्धा मागितलेलं नाही. आपण फॉर्म भरू शकता. आणि दुसरे लोअर डिव्हिजन क्लर्क 12वी विद्यार्थी, जसं मी मागाशी तुम्हाला सांगितलं. MTSसाठी 10वीचा विद्यार्थी पासआउट झालेला फॉर्म भरू शकतो. अशी ही त्याची क्वालिफिकेशन्स दिलेली आहेत या वॅकन्सीमध्ये. हां, याची फी किती आहे तर 2 तासाची जी एक्झाम्स होणार आहे त्यासाठी 750 रुपये एक्झाम फी असणार आहे आणि 250 टेस्ट, जी टेस्ट त्याची होणार आहे इक्विव्हॅलंट कम्प्युटर टेस्ट वगैरे होणार आहे. असे टोटल ओपनसाठी 500 रुपये ही दिलेली आहे. प्लस ओपनसाठी एका तासाची जी एक्झाम असेल तर 350 रुपये एक्झाम फी असणार आहे आणि 150 रुपये हे टेस्ट सेशनसाठी असणार. असे 500 रुपये फी आहे. SC, ST, PWD, ex serviceman and women are exempted from the paying examination fees. However, all candidates are required to register आणि पे द टेस्ट ऑफ सेशन चार्ज. परंतु टेस्ट सेशन जे असेल त्याची सगळ्यांना ते फी भरायची आहे. दर 2 तासाची असेल तर 250 रुपये आणि 1 तासाची असेल तर 150 रुपये. अशी काही त्याची टेस्ट फी आहे ती आपल्याला भरायला लागणार आहे. तर ही वॅकन्सी फार महत्त्वाची आहे. आपल्या आजूबाजूला जर कोणी ही फॉर्म फिल करणार असेल किंवा ज्यांना हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये त्याला जॉब करण्याची इच्छा असेल तर त्याला जॉब पाहिजे असेल तर तुम्ही कदाचित त्याला सुचवू शकता. यानंतर त्याचा कट ऑफ वगैरे सगळा हा असा लागणार आहे. आपल्यासमोर स्क्रीनवर दिसते. एकंदरीत ही दिल्लीकडून वॅकन्सी फिल होते. ऑफकोर्स सेंट्रल गव्हर्नमेंटकडून सरकारी नोकरी आपल्याकडे अवेलेबल होते या सध्याच्या पिरियडमध्ये. तर कदाचित आपण आपल्या आजूबाजूला जी काही लोक फॉर्म भरणार आहेत त्यांना आपण ही माहिती देऊ शकता. आता थेट या फॉर्म भरण्यासाठी आपली एक लिंक दिली. या लिंकवरती आपण क्लिक करायचं. ही लिंक क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला डिरेक्टली हा फॉर्म फिल करण्यासाठी पुढे एक विंडो ओपन होईल. क्लिक हिअर टू रजिस्टर आणि रजिस्टर केल्याच्यानंतर तुम्हाला लॉगिन आणि पासवर्ड मिळेल. आपण हा पूर्णपणे फॉर्म फिल करू शकता. डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर, ईमेल ID आणि पासवर्ड टाकून, कॅन्डिडेट नेम टाकून आपण फॉर्म भरू शकतो. आता एक्झॅक्टली ही वॅकन्सी डिटेल तुम्हाला पूर्ण वाचायची असेल तर आपल्या वेबसाईटकडे आपण जाऊया. तर ती वेबसाईट आहे cpcb.nic.in अशी वेबसाईट आहे. आणि या वेबसाईटमध्ये गेल्यानंतर जॉब सेक्शनला जायचं. जॉब सेक्शन्समध्ये करंट जॉब इथे दिलेले आहेत. CPCB इन्व्हाइट ॲप्लिकेशन फॉर द रिक्रुटमेंट द डिफरंट पोस्ट. डायरेक्ट रिक्रुटमेंट ही बघा 7 तारखेपासून सुरुवात झालेली आहे आणि शेवटची 28 तारीख आहे. इथं क्लिक केल्यानंतर एक PDF ओपन होईल आणि PDF पूर्णपणे इन्फॉर्मेशन दिली आहे. तर आपापल्या संबंधित लोकांना ताबडतोब कळवा. चांगली वॅकन्सी आपल्या हातून जाता कामा नये. आपापल्या मित्रपरिवारातील लोकांना कळवा आणि ह्या चांगल्या वॅकन्सीला आपल्या सगळ्यांनी अप्लाय करा. तर आजच्या करिअरच्या भागामध्ये आपण इथेच थांबतो आहे. खूप खूप धन्यवाद.